नाही साहेब, हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू. काय झालं चालू बोल. ते लिस्ट दे की मला सांगायचे नाव एक तर लक्षात राहत नाही ते. चला स्टार्ट. आजच्या दिवसातील पहिली मॅच पांडुरंग रोड लाईन्स वर्सेस काळभैरवनाथ 11. SPL पर्व पहिले चे विजेते पांडुरंग 11 आणि काळभैरवनाथ 11. पहिला चेंडू सुंदर असा 2 रन डिक्लेअर साठी. सुंदरसा फटका कप्तान रोहित जगताप यांच्या बॅटमधून, तसेच सुंदर अशी फिल्डिंग. नाव काय म्हणतात पोराचे नाव सुंदर असा फटका रोहित यांच्या बॅटमधून आणि हा संघासाठीचा आणि स्वतःचा असा पहिला चौकार. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 9 बिनाबाद. पांडुरंग रोड लाईन्स साठी सांघिक दुसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत जयेश, आणि त्यांचा सामना करतील सुमित. आणि सुंदर असा 2 रन साठी मारलेला हा फटका. सुंदर अशी फिल्डिंग कप्तान मुकुंद यांच्याकडून. सुंदर असा फटका मारलेला, अडवण्याचा सुंदर असा प्रयत्न, पण थोडीशी मिसफील्ड, आणि मिळालेल्या आहेत संघाला 4 धावा. पांडुरंग रोड लाईन्सने थोडासा फिल्डिंगमध्ये चेंज केलेला आहे. आणि पुढचा चेंडू सुंदर असा फटका कप्तान मुकुंद येवले आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न करत आहेत. कालचा दिवस पांडुरंग 11 संघासाठी थोडासा वाईट ठरला होता, पण नव्या जिद्दीने आणि नव्या उमेदीने आजच्या दिवसाची सुरुवात करताना पांडुरंग रोड लाईन्स त्याच जिद्दीने आणि उमेदीने काळभैरवनाथ 11 सुद्धा. सुंदर असा फटका 1 रन साठी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 20. पुढील गोलंदाज गणेश मोरे. पांडुरंग रोड लाईन्स संघाची ताकद. त्यांचा सामना करतील कर्णधार रोहित. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा, आणि हा नो बॉल. आत्ताच्या 2 धावा. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट रोहित आणि सुमित मध्ये. आपल्या संघाची धावसंख्या 1-1 ने वाढवण्यात मदत करत आहेत.
सुंदर असा पुढे येऊन मारलेला फटका आणि 2 धावसंख्या मिळते या चेंडूवर. सुंदर अशी बॅटिंग सुमित आणि रोहित या 2 फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. तशीच सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा आपण पांडुरंग रोड लाईन्स या संघाकडून पाहू शकतो. हा झेल सुटलेला आणि पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि पंचांनी रनआउटसाठी रिव्ह्यू. थर्ड अंपायरने आऊट हा निर्णय दिलेला आहे. 2 धावा प्लस विकेट, 1 नोची आणि एक पळून घेतलेली धावसंख्या, अशा टोटल 2 धावा आणि 1 विकेट. सुंदर अशी फिल्डिंग पांडुरंग रोड लाईन्स या संघाकडून आणि कर्णधार रोहित जगताप आऊट झालेले आहेत. पुढचा फलंदाज अभिजित. थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा झालेला आहे काळभैरवनाथ 11 संघाला आणि 4 धावा मिळालेल्या आहेत त्यांना. सुंदर असा फटका, पण सुमित आऊट झालेले आहेत. पुढील फलंदाज नितीन काळभैरवनाथ संघासाठी 100% घेऊन येत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू. या षटकामध्ये गणेश मोरे यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी 2 विकेट मिळवून दिल्या आपल्या संघाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 32. सुंदर अशी गोलंदाजी गणेश मोरे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि काळभैरवनाथ 11चे ओपनिंग फलंदाज बाद करण्यात त्यांना यश मिळालं. आपल्या संघासाठी 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत आहेत जयेश. त्याच जोमाने फलंदाजीसाठी अभिजित तयार. सुंदर अशी फिल्डिंग विकेटकीपर महेश यांच्याकडून आणि 1 धाव घेण्यात यशस्वी काळभैरवनाथ 11. आता आपल्याला पाहायचं आहे की शेवटच्या 2 षटकांमध्ये स्वतः संघ मालक अभिजित आणि नितीन आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारू शकतात. पुढे येऊन टोलावलेला हा चेंडू आणि या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी नितीन. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका आणि 4 रन. आपल्या संघासाठी 100% योगदान देण्याचा प्रयत्न नितीन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. गचाळ विकेट किपिंग. आत्ताच्या 2 धावा, वाईट +1. सुंदर असा हा बॉल आणि जयेश यांच्याकडून सुंदर असा कमबॅक. जयेश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील संघ मालक अभिजित. जोरदार फटकावलेला हा चेंडू आणि सीमा पार. संघाला मिळत आहेत 4 धावा. संघाची धावसंख्या वाढवण्यामध्ये खूप असं योगदान देत आहेत अभिजित आणि नितीन. सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटच्या संघामध्ये 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी मुकुंद यांच्याकडून पाहायला मिळत आहे. तसाच हा सुंदर असा फटका आणि सुंदर अशी फिल्डिंग गणेश मोरे यांच्याकडून 1 धाव घेण्यात यशस्वी. कर्णधार मुकुंद यांनी या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत धावसंख्येवर रोख लावलेला आहे. तशी सुंदर अशी किपिंग आणि ही चोरटी धाव घेण्यात काळभैरवनाथ 11 यशस्वी.
सुंदर अशी गोलंदाजी कर्णधार मुकुंद यांच्याकडून आणि धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम त्यांनी या षटकामध्ये केलेलं आहे. 54 वाईट आणि डिक्लेअर एक अशा 2 धावांचा पंचांचा इशारा. पुढचा चेंडू टोलावलेला आहे आणि हा फुल चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार, आउट. संघाचा स्कोर झालेला आहे 5 ओव्हर नंतर 3 बाद 57. आश्वासक अशी धावसंख्या उभारण्यात काळ भैरवनाथ 11 यशस्वी झालेला आहे आणि पांडुरंग रोड लाईन्स या संघाला जिंकण्यासाठी 58 धावांची आवश्यकता आहे. तसं पाहिलं तर कालचा दिवस दोन्ही संघांसाठी एवढा चांगला राहिला नव्हता, पण आज नव्या दिवसाची सुरुवात दोन्ही संघांनी मोठ्या उमेदीने केलेली आहे आणि त्यामध्ये काळ भैरवनाथ 11 संघाने आपल्या संघाची धावसंख्या 57 असे आश्वासक उभारण्यात ते यशस्वी झालेले आहेत. काळ भैरवनाथ 11 या संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे, वेळ लावायचा नाहीये. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर मॅचेस खेळवायचे आहेत. पांडुरंग 11 संघाने सुद्धा आपले ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. पांडुरंग 11 संघाचे ओपनिंग फलंदाज कर्णधार मुकुंद आणि अजिंक्य. बघूयात आजच्या दिवसामध्ये आपल्या संघासाठी काय करू शकतात. तसेच काळ भैरवनाथ 11 या संघाकडून कर्णधार रोहित पहिलं षटक घेऊन आलेले आहेत आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज पांडुरंग रोड लाईन्स या संघाला. पहिला चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी, तितकाच सुंदर असा फटका मुकुंद यांच्याकडून. रोहित यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील अजिंक्य. सुंदर असा फटका मारलेला अजिंक्य यांनी आणि या चेंडूवर 1 धाव घेण्यात यशस्वी. सुंदर असा फटका मुकुंद यांच्याकडून आणि या चेंडूवर मिळत आहेत 4 धावा. पहिल्या 2 चेंडूवर लगाम ठेवला होता त्यांनी. पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मुकुंद सज्ज आणि या चेंडूवर सुंदरसा फटका आणि 4 धावा. 2 चेंडूमध्ये 2 चौकार मिळवण्यात यशस्वी झालेले आहेत मुकुंद. आपल्या गोलंदाजीमध्ये रोहित यांना सुधारणा करण्याची गरज. पुढचा चेंडू 1 साठी टोलावलेला. सुंदर असा कमबॅक रोहित यांच्याकडून. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी फलंदाजी मुकुंद यांच्याकडून. 1 धाव घेण्यात यशस्वी. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या बिनबाद 12. सुंदर अशी फलंदाजी मुकुंद यांच्याकडून पाहायला मिळाली. कर्णधार रोहित यांनीही सुंदर अशी गोलंदाजी केली. आपल्या संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक संघमालक स्वतः अभिजित घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा सामना करतील मुकुंद. पहिला चेंडू आणि
पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि या फलंदाज मुकुंद यांना वाटलं की नो बॉल आहे म्हणून त्यांनी फटका हा 4च्या दिशेने उचलून मारलेला आहे. पण पंचांच्या प्रतीक्षेत पंचांचा निर्णय पंच पाहत आहेत नो बॉल आहे की नाही. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. कोणीही कालवा करायचा नाहीये. पंचांचा निर्णयाची अपेक्षा आणि पंचांचा निर्णय आऊट. पांडुरंग रोड लाईन्स संघाला पहिला धक्का कर्णधार मुकुंद यांच्या रूपाने. सुंदर अशी फलंदाजी करत होते मुकुंद, पण सुंदर अशी तितकीच सुंदर अशी गोलंदाजी संघमालक अभिजित यांच्याकडून आणि त्यांनी आपल्या संघाला पहिली विकेट मिळवून दिलेली आहे आणि धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम. तात्या बॉल द्यायचा आहे. जुनाच पाहिजे खेळायला. कमिटीने बाउंड्रीच्या बाहेर गेलेले बॉल आणण्याची सोय करायची आहे. कमिटीचा तात्या बॉल द्यायचा आहे. तात्या एकच बॉल राहिलेला आहे कमिटीकडे जुना. सुंदर अशी गोलंदाजी अभिजित यांच्याकडून. नवीन फलंदाज अभिषेक आयकॉन खेळाडू. सुंदर अशी गोलंदाजी आणि धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम अभिजित यांनी केलेलं आहे. पुढे येऊन मारलेला हा फटका रोहित यांच्याकडून सुंदर अशी फिल्डिंग आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता पाहूयात अजिंक्य आपल्या संघासाठी काय करू शकतात. या ओव्हरमध्ये अभिजित यांनी सुंदर असा लगाम धावसंख्येवर लावलेला आहे आणि आपल्या संघासाठी योगदान देत आहेत. सुंदर असा फटका मारलेला होता पण हा कॅच प्रवीण यांच्याकडून सुटलेला आहे आणि 2 धावा या चेंडूवर मिळालेल्या आहेत. थोडीशी गडबड खेळण्यामध्ये. सुंदर असा चेंडू आणि 2 धावा. चांगल्या प्रकारे लगाम धावसंख्येवर लावण्याचं काम अभिजित यांनी केलेलं आहे या षटकामध्ये. सुंदर अशी बॉलिंग. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद 17. संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले आहेत सोमनाथ आपल्या संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. थोडीसं गचाळ क्षेत्ररक्षण नितीन यांच्याकडून पण एकच धाव या चेंडूवर मिळेल पांडुरंग रोड लाईन्स या संघाला. पुढचा चेंडूचा सामना करतील अजिंक्य. सुंदर असा फटका आणि तितकीच सुंदर अशी फिल्डिंग रोहित यांच्याकडून आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा आणि विकेट. आयकॉन खेळाडू अभिषेक बाद झालेले आहेत आणि पुढील फलंदाज गणेश. सुंदर अशी गोलंदाजी सोमनाथ यांच्याकडून. आपल्या धावसंख्येत 1 ने वार करताना गणेश मोरे. तितकी सुंदर गोलंदाजी सोमनाथ यांच्याकडून. पुन्हा एकदा 1 धाव. चांगल्या प्रकारे लगाम लावण्यात यशस्वी ठरलेले आहेत सोमनाथ या षटकामध्ये. पुढील चेंडू टोलावलेला आहे आणि या चेंडूवरही 1 धाव. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 22. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 22. किती पाहिजेत?
सुंदर अशी फिल्डिंग प्रवीण यांच्याकडून आणि एक धाव घेण्यात यशस्वी गणेश मोरे. पांडुरंग रोड लाईन संघाला आपल्या फलंदाजीचा वेग वाढवण्याची गरज आपला संघ विजयी करण्यासाठी. सुंदर असा फटका, तितकंच सुंदरसं क्षेत्ररक्षण काळभैरवनाथ 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारे धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. जावा लवकर बाबा. आपल्या फलंदाजीची गती वाढवण्याची गरज पांडुरंग रोड लाईन संघाला आणि सुंदर असा तो दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण करण्यात यशस्वी पांडुरंग रोड लाईन्स. सुंदर अशी क्षेत्ररक्षण आपल्याला काळभैरवनाथ 11 या संघाकडून पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू रोहित यांच्याकडून. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न गणेश यांच्याकडून, पण सोमनाथ यांनी तो हाणून पाडलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी काळभैरवनाथ 11 संघाकडून पाहायला मिळत आहे. चांगल्या प्रकारे लगाम त्यांनी धावसंख्येवर लावलेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 बाद 27. दोनच ना. पांडुरंग रोड लाईन्स या संघाला विजयी होण्यासाठी 6 बॉलमध्ये 31 धावांची गरज. संघासाठी 5वे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत सौरभ काळभैरवनाथ 11 संघासाठी. पांडुरंग रोड लाईन्स या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये हवे आहेत 31 धावा. त्यांना पांडुरंग रोड लाईन्स या संघासाठी हा सीझन म्हणावा असा चांगला गेलेला नाही. पर्व क्रमांक 1 चे विजेते. पहिल्या चेंडूवर 1 धाव घेण्यात यशस्वी अजिंक्य. पुढचा चेंडूचा सामना करतील गणेश मोरे. जोरदार टोलावलेला हा चेंडू, पण सुंदर अशी फिल्डिंग सौरभ यांच्याकडून. 1 धाव घेण्यात यशस्वी गणेश मोरे. सुंदर अशी बॉलिंग सौरभ यांच्याकडून. एक धाव. या सामन्यामध्ये काळभैरवनाथ 11 संघाकडून सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्या सर्वांना. चांगल्या प्रकारे धावसंख्येवर लगाम त्यांनी लावण्याचं काम केलं आणि आपल्या संघाला विजयानजीक घेऊन आलेले आहेत ते. सुंदर अशी गोलंदाजी आणि हा निर्धाव चेंडू. आउट. अजिंक्य यांची विकेट घेण्यात सौरभ यशस्वी आणि काळभैरवनाथ 11 संघ विजयी झालेला आहे. यानंतर पुढील सामना श्रीराज जम्बो 11 वर्सेस पाटील स्ट्रायकर्स. काळभैरवनाथ 11 संघाचे अभिनंदन. या दिवसातील पहिला विजय. कोणाची बॅटिंग आहे? फिल्डिंग कोणाची आहे? हजवले काय द्यायचे ते काय आहे? ते बॅटिंग बॉलिंग कोणाची? श्रीराज जम्बोचं काय आहे पण